आता आपण अर्थ म्हणजे पृथ्वी, अवकाश म्हणजे स्पेस, सूर्य, सन, सोलर सिस्टीम, त्याच्या भोवती फिरणारे प्लॅनेट्स, हे सगळं कसं काही निर्माण झालं ना, याबद्दलची गोष्ट ऐकूया. तर हे निर्माण झालं ते 13.8 बिलियन इयर्स अगो. 1 बिलियन म्हणजे 100 कोटी. हा, तर 13.8 बिलियन इयर्स अगो, खूप खूप पूर्वी एक मोठा धमाका झाला. बिग बँग म्हणजे मोठा धमाका झाला. आणि तो धमाका झाला तेव्हा काय होतं, तेव्हापासून आपलं हे युनिव्हर्स आहे. युनिव्हर्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी म्हटल्या त्या आहेत, त्या हळूहळू निर्माण व्हायला लागल्या. द युनिव्हर्स बिगॅन विथ अ ह्यूज एक्सप्लोजन कॉल्ड द बिग बँग. स्पेस, टाइम, स्टार्स अँड गॅलेक्सीज स्टार्टेड फॉर्मिंग आफ्टर दिस. आणि त्यानंतरच हे अवकाश आणि वेळ आपण मोजायला लागलो, चांदण्या व्हायला लागल्या, हे सगळे जे निर्माण व्हायला लागलं, हे 13.8 बिलियन इयर्स अगो नंतर झालं. त्याच्यानंतर खूप वर्षांनी सोलर सिस्टम जन्माला आली. सोलर सिस्टम म्हणजे काय, मध्ये सूर्य आणि त्याच्या आजूबाजूला प्लॅनेट्स. ती किती बिलियन इयर्स अगोनी आली? 4.6 बिलियन इयर्स अगो. द सन अँड प्लॅनेट्स फॉर्म्ड फ्रॉम अ क्लाउड ऑफ गॅस अँड डस्ट. हे सन म्हणजे सूर्य आणि ह्या ज्या प्लॅनेट्स आहेत, त्या एका गॅसच्या ढगातून निर्माण झाल्या. आणि त्या गॅसच्या ढगामध्ये खूप खूप धूळ होती. आणि त्या सूर्याकडे या सर्व प्लॅनेट्सना अट्रॅक्ट करणारा फोर्स पण निर्माण झाला. आणि त्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटी म्हणतो. ग्रॅव्हिटी पुल्ड द मटेरियल टुगेदर टू मेक द सोलर सिस्टम. अशा रीतीने सोलर सिस्टम तयार झाली. त्याचप्रमाणे काय की अर्थ पण त्याच्यामधलीच एक प्लॅनेट होती ना, सोलर सिस्टम मधली. तर त्याला आपण प्रोटो अर्थ असं म्हणतो. जेव्हा अर्थ फॉर्म झाली तेव्हा त्याला काय म्हणतात, प्रोटो अर्थ. आणि ती पण साधारण त्याच सुमारास 4.5 बिलियन इयर्स अगो झाली. पण पहिलं जो अर्थ होतं ना, ते खूप खूप गरम होतं. खूप म्हणजे त्याचा आग लावलेला दगड असतो ना, मोल्टन रॉक, म्हणजे आगीचा जो दगड असतो त्याला मोल्टन रॉक म्हणतात. आणि त्या तिकडे असं कुठलाही जिवंत राहणं शक्य नव्हतं. द अर्ली अर्थ वॉज व्हेरी हॉट अँड कवर्ड विथ मोल्टन रॉक. इट वॉज स्टील फॉर्मिंग अँड नॉट सुटेबल फॉर लाईफ. आणि जीवनासाठी ते काही सुटेबल ॲटमॉस्फिअर नव्हतं. अर्थ फॉर्म झाल्यावरच काही वर्षांनी बिग स्प्लॅश म्हणून एक इव्हेंट झाला. बिग स्प्लॅश एक गोष्ट झाली. तर एक थिया नावाची एक मोठी अवकाशात बॉडी होती, ती अर्थवर येऊन फाडकन आपटली. आणि ती आपटल्यामुळे अर्थचा एक तुकडा निघाला. आणि तो तुकडा म्हणजे आपला चंद्र. आणि तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये सापडला आणि अर्थ भोवती गोल 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 फिरायला लागला. आणि ह्या इव्हेंटला, ह्या गोष्टीला बिग स्प्लॅश असं म्हणतात किंवा थिया इम्पॅक्ट असं म्हणतात. अ लार्ज बॉडी कॉल्ड थिया कोलायडेड विथ अर्थ. दिस कोलिजन लीड टू द फॉर्मेशन ऑफ द मून. ह्या आपटण्याने चंद्राची निर्मिती झाली. नंतर मग हे 4 बिलियन इयर्स अगो काय झालं, अर्थ तरी सुद्धा प्रचंड दाबलेलं होतं, गरम 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 होतं. आणि त्याच्यामध्ये खूप प्रकारचे व्होल्कॅनो, ज्वालामुखी होते. आणि त्या ज्वालामुखीमधून जो रस येतो, लाव्हा, तो असा म्हणजे कुठली गोष्ट आली ना त्याच्यामध्ये त्याला जो जाळून टाकतो. तर सगळं अर्थ आहे ते खूप गरम गरम तापलेलं होतं. पण नंतर ते हळूहळू हळूहळू थंड व्हायला लागलं. आणि थंड व्हायला लागल्यावरती त्याच्यावरती ओशन्स म्हणजे समुद्र झाले. अर्थ 4 बिलियन इयर्स अगो. अर्थ वॉज स्टील व्हेरी हॉट, खूप गरम होतं. विथ व्होल्कॅनोज अँड लावा एव्हरीवेअर. सगळीकडे व्होल्कॅनो होते आणि व्होल्कॅनोमधून लावा इकडे तिकडे पसरल्या होत्या. लावाच्या लाटाच्या लाटा पसरलेल्या होत्या. पण हळूहळू ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू इट स्टार्टेड कुलिंग अँड फॉर्मिंग ओशन. हळूहळू ते थंड व्हायला लागलं. कुलिंग म्हणजे हळूहळू थंड व्हायला लागलं आणि समुद्र झाले अँड फॉर्मिंग ओशन्स. तर जेव्हा अर्थ गरम होतं तेव्हा इकडे बघा व्होल्कॅनोज होते, लावा होता आणि खूप प्रकारचे गॅसेस होते. अर्ली
अटमॉस्फिअर ऑफ द अर्थ म्हणजे सुरुवातीचं अर्थचं जे वातावरण होतं. अर्ली अर्थ हॅड गॅसेस लाईक नायट्रोजन, वॉटर वेपर, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, अमोनिया, हायड्रोजन सल्फाईड, अँड देर वॉज नो ऑक्सिजन इन द ॲटमॉस्फिअर. ऑक्सिजनच नव्हतं ॲटमॉस्फिअरमध्ये आणि जगायला काय लागतं? ऑक्सिजन लागतं. व्होल्कॅनोज रिलीज दीज गॅसेस इन टू द एअर. हे सगळे जे ज्वालामुखी होते त्यांनी हे सगळे गॅसेस सगळे वातावरणामध्ये असे भयंकर गॅसेस सोडले होते. नंतर काय झालं? कंटिन्युअस रेन अँड ओशन फॉर्मेशन. नंतर खूप पाऊस पडला, सतत पाऊस पडत होता आणि समुद्र फॉर्म झाला. वॉटर वेपर कूल्ड अँड फेल ॲज रेन फॉर मेनी इयर्स. दिस रेन स्लोली फिल्ड लो एरियाज अँड फॉर्म्ड ओशन्स. मग काय झालं? वॉटर वेपर होता ॲटमॉस्फिअरमधला, तो कूल झाला. आणखीन ज्या पृथ्वीवरच्या लो एरियात होता म्हणजे खोलगट भाग होता किंवा खड्डे होते तिकडे मोठे मोठे समुद्र झाले. तर सुरुवातीला खूप हार्श कंडिशन्स होत्या अर्थमध्ये, जे अगदी जिवंत न राहण्यासारख्या कंडिशन्स होत्या. हार्श कंडिशन्स ऑन अर्ली अर्थ. सारखी वादळं यायची, सारखे ज्वालामुखी आग ओकायचे, खूप हीट होती आणि त्यामुळे सगळ्या वातावरणात सारख्या अशा हार्मफुल केमिकल रिॲक्शन्स होत होत्या. पण तसं होत असतानाच हळूहळू काही सिम्पल कंपाऊंड्स फॉर्म झाली. म्हणजे शुगर्स, फॅटी ॲसिड्स, ॲमिनो ॲसिड्स वगैरे, ही प्युरिन्स, पिरॅमिडिन्स, ही सगळी कंपाऊंड्स फॉर्म झाली. इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि ही कंपाऊंड्स आपल्या जीवनाचा बेसिक बिल्डिंग ब्लॉक होती. म्हणजे बेसिक युनिटनी आपल्या जीवनाची ही युनिट्स हळूहळू पाण्यामध्ये तयार झाली. ते वाचूया. कंटिन्युअस रेन अँड ओशन फॉर्मेशन. सतत पाऊस आणि समुद्र कसा झाला. वॉटर वेपर कूल्ड अँड फेल ॲज रेन फॉर मेनी इयर्स. दिस रेन स्लोली फिल्ड लो एरियाज अँड फॉर्म्ड ओशन्स. म्हणजे खोलगट जागा होत्या त्याच्यामध्ये पावसाचं पाणी पडलं आणि त्याचे समुद्र झाले. हार्श कंडिशन्स ऑन अर्ली अर्थ. जे सुरुवातीला अतिशय हार्श कंडिशन्स होत्या, म्हणजे अगदी असह्य, जिकडे आपण राहूच शकत नाही अशा रीतीचे कंडिशन्स होते. आणि त्या कंडिशन्स कशामुळे झाल्या होत्या? देर वेर लाइटनिंग स्टॉर्म्स, म्हणजे सतत वीज, आणखीन वादळं होत होती, व्होल्कॅनिक इरप्शन्स होत होती, ज्वालामुखी फुटत होता आणि खूप गरमी होती, स्ट्रॉंग हीट होती. दीज कंडिशन्स हेल्प केमिकल रिॲक्शन्स टू ऑकर. ह्याच्यामुळे केमिकल रिॲक्शन्स व्हायला लागले आणि केमिकल रिॲक्शनने काही कंपाऊंड झाली. फॉर्मेशन ऑफ सिम्पल कंपाऊंड्स. Simple inorganic and organic compounds started forming in water. These were basic building blocks of life. आणि ह्याच्यामुळे हळूहळू आता जीव निर्माण होणार होता. अर्ली ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स कुठले झाले निर्माण? शुगर्स, जे एनर्जी देतात, कार्बोहायड्रेट्स फॉर्म करतात. नंतर ॲमिनो ॲसिड, ते प्रोटीन्स फॉर्म करतात. मग फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल, जे सेलची मेम्ब्रेन आहे बाहेरची, ती फॉर्म करतात. आणि मग प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स, जे जेनेटिक मटेरियल, DNA, RNA फॉर्म करतात. ओके, तर हे सगळे अर्ली ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स झाले आणि त्यांच्यामधून कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड fats may have been formed from these molecules. Beginning of life. These molecules combined slowly over time. आणि ही मॉलिक्युल्स आहेत वेगवेगळ्याची कंबाईन होत गेली. This led to origin of first simple form of life. आणि मग सगळ्यात अगदी छोटासा साधा जीव निर्माण झाला, प्रोटोअर्थ. तर आता 3.5 बिलियन इयर्स बघूया. अर्लिएस्ट नोन लाईफ फॉर्म्स. आता ही सगळ्यात माहिती असलेले सर्वात जुने लाईफ फॉर्म्स कुठले? फर्स्ट सिम्पल लाईफ फॉर्म्स अपियर्ड इन द ओशन्स. समुद्र झाला होता तयार आणि त्याच्यामध्येच
हे पहिले ही सगळी ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स म्हणा, ही कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स वगैरे सगळी ती समुद्रातच झाली. आणि फर्स्ट सिम्पल लाईफ फॉर्म्स अपियर्ड इन द ओशन, आणि समुद्राच्या पाण्यातच ते फर्स्ट सिम्पल लाईफ फॉर्म्स आले. दीज वे टायनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया. बॅक्टेरिया कसे असतात ना, मायक्रो ऑर्गॅनिझम, अगदी बारीक बारीक डोळ्याला न दिसणारे असे बॅक्टेरियासारखे समुद्रात फॉर्म झाले. आणि मग अशा फक्त छोट्या छोट्या सेल्स फॉर्म झाल्या, ज्याच्यामध्ये असा DNA होता, नंतर न्यूक्लियस होतं, आणि दॅट्स इट. आणि सेल मेम्ब्रेन होतं. फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल्स likely formed from a mixture of organic and inorganic compounds. Over time, these early structures developed into unicellular organisms. मग ह्याच्यामधून एक सेल असणारे ऑर्गॅनिझम तयार झाले. एक सेल असणारे ऑर्गॅनिझम म्हणजे कोणासारखे? अमिबा वगैरे सारखे. सम ऑफ these organisms experience good growth within their environment. काही ह्याच्यातले जे ऑर्गॅनिझम्स होते ना, ते चांगल्या प्रकारे वाढले या वातावरणात, पण काही आहेत ते मरून गेले. अदर ऑर्गॅनिझम्स पेरिश्ड बिकॉज दे कुड नॉट ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग. खूप प्रकारचे ऑर्गॅनिझम जन्माला आले त्या सुमारास, पण सर्वच काही पुढे टिकले नाहीत. काही राहिले आणि काही गेले. आता ह्या क्षणाला ना करोडो स्पीशीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आहेत. करोडो स्पेशीज म्हणजे काय? स्पीशीज म्हणजे काय? अनेक प्रकारच्या जमाती किंवा प्रकार आहेत ॲनिमल्स आणि प्लांट्सचे जगभर. विथ अ ह्यूज डायव्हर्सिटी रिगार्डिंग शेप अँड कॉम्प्लेक्सिटी आर प्रेझेंट ऑन द अर्थ. आणि त्यांच्यामध्ये अतिशय विविधता आहे, आणि त्यांच्या आकारात विविधता आहे, त्यांच्या ऑर्गन सिस्टम, त्यांच्या बॉडीमध्ये आतमध्ये त्यांचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये विविधता आहे. आणि तुम्ही बघितलं तर जगभर सगळीकडे पृथ्वीवरती लाईफ आहे, जीवन आहे. इक्वेटरला आहे, सगळ्या नॉर्थ पोल, साऊथ पोल, आणि मध्ये सगळीकडे जी पृथ्वी आहे तिकडे लाईफ, जीव प्रेझेंट आहेत. आणि ही सगळी जी ऑर्गॅनिझम्स आहेत ती हवेमध्ये आहेत, काही काही पाण्यामध्ये आहेत, काही जमिनीवर आहेत, काही दगडांवर आहेत. At present, crores of species of plants and animals with huge diversity regarding shape and complexity are present on the earth. The life exists on earth everywhere from equator to both poles. Organisms are present at all places like air, water, land, rock, etc. Animal diversity ranges from unicellular amoeba and Parmesan to man and giant whale. तर ॲनिमल मधली विविधता आहे ना, तर त्यांची जर दोन टोकं बघितली तर ॲमिबा आणि पार्मेशन फक्त एक सेलवाली ॲनिमल्स आहेत. दुसऱ्या टोकाला बघितलं तर मॅन आणि जायंट वेल म्हणजे मोठा मासा असतो, त्यांच्यामध्ये करोडो सेल्स आहेत. तर एक सेल टू करोडो सेल्स ह्या सगळ्या रेंजमध्ये अनेक प्रकारची ॲनिमल्स आहेत. त्याचप्रमाणे प्लांटची बघितलं ना तर एक सेलवाला प्लांट आहे लॉरेला, आणि दुसऱ्या टोकाला प्लांट आहे वड, ह्यूज बनियान ट्री. ह्यांच्यामध्ये अनेक प्रकारची प्लांट्स आहेत. द प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पीशीज रेंजिंग फ्रॉम युनिसेल्युलर कॉलेरा टू द ह्यूज बनियान ट्री. इज इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजे काय? इव्हॉल्व म्हणजे काय? एखादी गोष्ट दुसऱ्यातून ती हळूहळू जी निर्माण होते त्याला आपण इव्होल्युशन म्हणतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही बघितलं तर कळी आहे ती अशी हळूहळू इव्हॉल्व होऊन त्याचं फूल होतं, त्याला इव्होल्युशन म्हणतात. त्याचप्रमाणे तुम्ही बघितलं असेल तर करोडो वर्षांपासून अगदी एका सेलपासून ते अखंड ह्युमन बिईंग पर्यंत आपण असे इव्हॉल्व झालो आहोत, तर त्याला इव्होल्युशन म्हणतात. तर आता ह्याच्यामधलं ॲन्सेस्टर्स म्हणजे काय? पूर्वज. तर आपण हे डेफिनेशन वाचूया. व्हॉट इज इव्होल्युशन? प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम ॲन्सेस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्होल्युशन. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक भाग आहे, तो म्हणजे आपले जसे पूर्वज होते त्यांचा जसा शेप आणि आकार होता त्यापेक्षा त्याच्यामध्ये बदल पण झालेला आहे. आणि आतलं जे त्यांच्या ऑर्गनायझेशन होतं
म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये ज्या सिस्टम्स वर्क करत होत्या त्या पण त्याच्यामध्ये पण काही चेंजेस झालेले आहेत. तर ही डेफिनेशन पाठ करायची. त्याच्याबरोबर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड इव्होल्युशन. ह्याच्यामध्ये नॅचरल सिलेक्शन हा शब्द पण खूप महत्वाचा आहे. नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, तर तुम्ही बघितलं की पूर्वी बरेच असे जीव निर्माण झाले, पण सर्वच जगले का, नाही. काही मेले, काही पुढच्या स्टेजला गेले. त्याचप्रमाणे बरेच आता मासे 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 झाले. सर्व प्रकारचे मासे राहिले का, नाही. काही मासे राहिले, नंतर त्याच्यानंतर काही मेले. अशा रीतीने वेगवेगळ्या स्पीशीज, माशानंतर ॲम्फिबियन्स. आता तुम्ही ऐकलंय डायनोसॉर वगैरे आहेत. तर डायनोसॉर पूर्वी होते आणि नंतर ते मेले कुठल्या तरी कारणामुळे. तर कुठल्या कारणामुळे मेले, तर नैसर्गिक कारणामुळे मिळाले. का, तर निसर्गाने त्यांना पुढे जगण्यासाठी सिलेक्ट केलं नाही. तर ह्याला नॅचरल सिलेक्शन असं म्हणतात. आणि ते निसर्ग कसा मारून टाकतो, तर तो आजूबाजूचं वातावरणच असं निर्माण करतो. म्हणजे खूप पाऊस येऊ शकतो, किंवा खूप थंडी येऊ शकते, किंवा खूप उन्हाळा होऊ शकतो, किंवा तुम्हाला माहिती आहे सुनामी येऊ शकते. आणि ते जे जीव किंवा ती झाडं आहेत ती मरून जातात. म्हणजे थोडक्यात अशा रीतीने निसर्ग त्यांना सिलेक्ट करतो. आणि त्याबरोबरच नवीन प्रकारचे जीव पण तो निर्माण करतो. म्हणजे हे झाल्यानंतर नवीन प्रकारची झाडं पण येतात, नवीन प्रकारचे प्राणी पण येतात. तर तेच आहे फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन. खूप पिढ्यांचे जे स्पेसिफिक कॅरेक्टर्स आहेत ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड इव्होल्युशन. According to theory of evolution, the first living material, protoplasm, has been formed in ocean. म्हणजे सगळ्यात पहिलं जे जिवंत जीव निर्माण करणारं मटेरियल होतं ना, त्याला प्रोटोप्लाझम म्हणतात. आणि ते समुद्रामध्ये जन्माला आलं. माणसं कशी इव्हॉल्व्ह झाली ते आपण बघूया. खूप इंटरेस्टिंग आहे ते. तर 70,000 टू 10,000 इयर्स अगो ला अर्ली अँसेस्टर्स असं म्हणतात. आता हे जे सगळे लोक होते ना त्यावेळेचे, ते 4 पायावर चालायचे आणि माकडासारखे दिसायचे. लेमूर म्हणजे एक प्रकारचं माकड आहे. द जर्नी बिगेन्स विथ एन्शंट लेमूर लाईक ॲनिमल्स अँड अर्ली प्रायमेट्स सच ॲज Egyptopithecus and Dryopithecus. These creatures were mostly tree-dwelling and walked on all fours. हे सगळे जे होते, ही नावं आहेत, नावं लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण लक्षात काय ठेवायचं, ते झाडावर राहायचे आणि 4 पायांवर म्हणजे हातावर चालायचं. हळूहळू ते सरळ होत गेले. मग काय झालं, 10,000 to 4,000 years ago, species like Rampithecus and Australopithecus began to show shift in posture. म्हणजे पोश्चर जे आहे, म्हणजे उभं राहण्याची पद्धत, त्याच्यामध्ये त्यांनी थोडा थोडा बदल करायला सुरुवात केली आणि ते उभं राहून चालायला लागले. यू कॅन सी देम स्टार्टिंग टू स्टँड स्लाइटली मोर अपराईट ॲज दे स्पेंट मोर टाइम ऑन द ग्राउंड. म्हणजे झाडावरून उतरून आता ते जास्ती करून जरा जरा सरळ चालायला लागले 2 पायावर, आणखीन जमिनीवरती वेळ घालवायला लागले. त्याच्यानंतर 2,000 इयर्स टू 1,500 इयर्स अगो ही एकदम अशी सिग्निफिकंट स्टेज आहे डेव्हलपमेंटमध्ये. त्यावेळी माणसांची जे मेंदू होते ते पण मोठे झाले, आणखीन ते एकदम सरळ चालायला लागले आणि ते हातामध्ये काही ऑब्जेक्ट्स म्हणजे शस्त्राचा वापर पण करायला ते शिकायला लागले.
तर this stage marks a significant leap in skilled human and man with erect postures. These ancestors had large brains, began walking fully upright, which freed their hands to carry objects. आत्ता जसे आपण आहोत तसे निर्माण झालं. नियर मॉडर्न ह्युमन बीइंग्स 150,000 to 50,000 years ago. त्याला काय म्हणतात? निअँडरथाल्स किंवा क्रो मॅग्नॉन मॅन असं म्हणतात. हा शब्द मात्र लक्षात ठेवायचा. रिप्रेझेंट्स फायनल स्टेजेस बिफोर मॉडर्न ह्युमन्स. दे आर शोन युझिंग टूल्स लाईक स्पियर्स अँड हॅव अ फिजिकल स्ट्रक्चर व्हेरी सिमिलर टू आवर ओन टुडे. जे ते टूल्स वगैरे वापरतात आणि त्यांचं जे फिजिकल स्ट्रक्चर होतं म्हणजे त्यांचं जे शरीर आहे ते साधारण आता आपण आहोत तसे आहे. तर मेजर एव्होल्युशनरी चेंज काय झाल्या म्हणजे माणसामध्ये मेजर चेंजेस काय झाल्या, त्याचं पोश्चर म्हणजे तो उभा कसा राहायचा तर हळूहळू वाकडासारखा चालताना सरळ 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 होत गेला. द ट्रान्झिशन फ्रॉम वॉकिंग ऑन ऑल फोर्स टू अ कम्प्लिटली अपराईट इरेक्ट पोश्चर. ऑल फोर्स हात आणि पायावर चालण्यापासून आता तो सरळ इरेक्ट म्हणजे सरळ चालायला लागला. नंतर दुसरं काय त्याचं इव्होल्युशन झालं तर त्याच्या मेंदूची साईज होती. स्कल बिकम्स लार्जर अँड राउंडेड टू अकॉमोडेट अ ग्रोईंग ब्रेन. त्याचं जी कवटी होती ती छोटी होती, ती हळूहळू मोठी होत झाली आणि त्याच्यामधलं ब्रेन आहे ते त्याचं इव्हॉल्व्ह झालं. तिसरी गोष्ट कुठली झाली? टूल्स यूज. द लेटर स्टेजेस शो ancestors holding tools indicating an increase in intelligence and ability to manipulate their environment. लेटर स्टेजेस म्हणजे ह्या स्टेजेसमध्ये आपले पूर्वज आहेत ते टूल्स म्हणजे भाला वगैरे असे हे होल्ड करायला लागले. त्यामुळे ते काय दाखवतं की ते शस्त्रांचा वापर करायला लागले म्हणजे त्याचा अर्थ त्यांचा इंटेलिजन्स आहे, बुद्धिमत्ता त्यांची वाढली आणि आजूबाजूचं जे वातावरण होतं, जंगल होतं, शिकार करायचं होतं, ह्यांच्याबरोबर ते ते जरा जास्त एफिशियंटली ते वातावरण हँडल करायला लागतं. ह्याच्यावरती जनरली प्रश्न येतात. डॅश कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. तर हा लक्षात ठेवायचा. क्रो मॅग्नॉन निअँडरथाल मॅन क्रो मॅग्नॉनच्या अगोदरचा आहे. तर हे दोन शब्द मात्र लक्षात ठेवायचे. क्रो मॅग्नॉन मॅन जवळजवळ आपल्यासारखं आहे आणि 1,500 वर्षापासून ते 50,000 वर्षांपर्यंत मॉडर्न मॅनचं इव्होल्युशन झालं.